नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक केशव बाळे. तुमच्यासारखाच कधीतरी एका काळी मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ज्या वेळेस इकॉनॉमिक्स हा विषय डोळ्यासमोर यायचा त्यावेळेस वेगळ्याच एक प्रकारचं दडपण यायचं. मग हे दडपण कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण आपल्या वाटेमध्ये येणारे अडथळे आपल्यालाच दूर करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे दडपण कमी करण्यासाठी मी हे सिरीज चालवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी सिरीज चालवली जाते यातून मग आपल्याला फायदा काय होणार आहे, तर पहिली गोष्ट, कोणत्या टॉपिकमधून कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे आपल्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट, कोणत्या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा हे आपल्याला कळेल. तिसरी गोष्ट म्हणजे दुसरे यासारखे जे टॉपिक आहेत याचा अभ्यास देखील आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे याची आयडिया आपल्याला या सिरीज नंतर लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती जो प्रश्न तुम्हाला दिसतोय तो MPSCने 2020 मुख्य परीक्षेत विचारलेला आहे. तर हा प्रश्न काय आहे हा डिटेल्समध्ये पाहण्यासाठी आपण PPTचा वापर करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, मी माझा व्हिडिओ टर्न ऑफ करतोय. प्लीज तुमच्या स्क्रीनवरती फोकस करा आणि ही कन्सेप्ट समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा होता की बेरोजगारी निश्चित करण्यासंबंधीची 3 आधारभूत तत्वे कोणती आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न MPSCने विचारला होता. बेरोजगारी निश्चित करण्यासंबंधीची 3 आधारभूत तत्वे. तर पहिला ऑप्शन त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा दिला होता की व्यक्तीमध्ये काम करण्याची क्षमता असली पाहिजे. दुसरा ऑप्शन होता व्यक्तीला काम करण्याची इच्छा असली पाहिजे. तिसरा ऑप्शन होता काम शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि चौथा ऑप्शन होता व्यक्तीला आपोआप काम मिळाले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न येथे संपत नाही, तर प्रश्न येथून सुरू होतो, कारण पुढे जे विचारण्यात आलेलं होतं तो मुख्य प्रश्न होता. तो म्हणजे वरीलपैकी कोणते विधान किंवा कोणते विधाने चुकीचे आहे किंवा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या प्रश्नामध्ये काय विचारलं, ह्या 2 बेसिक गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. तर हाच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पुढच्या स्लाईडवरती आपण इंग्लिशमध्ये दिलेला आहे. तर 3 बेसिक प्रिन्सिपल ऑफ द डिटरमायनिंग अनएम्प्लॉयमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ देतोय. तो वेळ घ्या आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अनएम्प्लॉईड किंवा बेरोजगार कोणाला म्हणायचं, यासाठी दिलेल्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ॲबिलिटी टू वर्क, काम करण्याची क्षमता असायला पाहिजे. विलिंग टू वर्क, काम करण्याची इच्छा पाहिजे. आणि ॲक्टिवली लुकिंग फॉर द जॉब, म्हणजे पूर्ण क्षमतेनं त्याने काम पाहणं देखील गरजेचं असतं. कामाच्या शोधामध्ये फिरणं देखील गरजेचं असतं, तरच त्याला बेरोजगार म्हणायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ॲबिलिटी टू वर्क म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न आपण करूयात. तर ॲबिलिटी टू वर्क याचा अर्थ असा होतो की सपोज मला असं वाटतं की मी IAS ऑफिसर व्हायला पाहिजे, मी कलेक्टर व्हायला पाहिजे, पण माझी तेवढी ॲबिलिटी आहे का, माझी तेवढी क्षमता आहे का, तर नाही. ही माझी क्षमता कधी बनलेली असेल, ज्यावेळेस मी UPSCने घेतलेली जी परीक्षा असेल, ही परीक्षा जर पास झालो तर माझी तेवढी ॲबिलिटी झालेली असेल, माझी तेवढी क्षमता बनलेली असेल, तर त्याला म्हणायचं ॲबिलिटी, त्याला म्हणायचं क्षमता. विद्यार्थी मित्रांनो, ॲबिलिटी किंवा क्षमता कशाला म्हणायचं याचं दुसरं एक्झाम्पलच्या मार्फत आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. सपोज मला असं वाटतं की मी देशाचा पंतप्रधान व्हायला पाहिजे, पण हे पंतप्रधान होण्यासाठी मी लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य असणं गरजेचं आहे, किंवा 6 महिन्यानंतर सदस्य होऊ शकतो एवढी क्षमता माझ्यामध्ये असेल, तर मी देशाचा पंतप्रधान होण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, ॲबिलिटी माझ्यामध्ये आहे. आणि जर मी लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य नसेल किंवा 6 महिन्यातही होऊ शकणार नसेल, तर माझी तेवढी क्षमता नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग विलिंग टू वर्क म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, विलिंग टू वर्क म्हणजे काम करायची इच्छा असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इमॅजिन करा की एखादा XYZ उद्योगपती आहे. या उद्योगपतीच्या मुलाने MBA केलेला आहे आणि MBA झाल्यानंतर हा मुलगा, उद्योगपतीचा मुलगा, एखाद्या कंपनीच्या मॅनेजरपदी काम करू शकतो. पण त्याने काम करायचं की नाही हे त्याने स्वतः ठरवणं म्हणजे त्याला आपण इच्छा म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, याचं पुढचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. सपोज एखादा शिक्षक होता आणि हा शिक्षक आमदार झाला, आणि आमदार झाल्यानंतर या शिक्षकाचे कालावधी, आमदारकीचा कालावधी संपला, 5 वर्ष संपली, आणि 5 वर्ष संपल्यानंतर परत त्याला शिक्षक होण्याची कॅपॅसिटी आहे, त्याच्यात ॲबिलिटी आहे, पण
त्याची इच्छा नाही आहे की आता आपण शिक्षक म्हणून काम करावं, तर याला म्हणायचं इच्छा. बेरोजगार कुणाला म्हणायचं हे समजून घ्यायचं असेल तर यासाठी आपल्याला तिसरी गोष्ट देखील समजून घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे ॲक्टिवली लुकिंग फॉर द जॉब. म्हणजे ॲक्टिवली त्याने काम शोधलं पाहिजे, त्याची काम शोधण्याची इच्छा पाहिजे, त्याने प्रत्यक्षामध्ये जाऊन काम शोधलं पाहिजे, तर त्या व्यक्तीला बेरोजगार असं म्हणायचं. तर ह्या तिन्ही गोष्टी असतात, ह्या तिन्ही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ॲबिलिटी, विलिंगनेस आणि ॲक्टिवली लुकिंग. तर असं जर असेल तर त्याला आपल्याला बेरोजगार म्हणता येईल. आता परत प्रश्नाकडे येऊयात. प्रश्न एक्झॅक्टली काय विचारला होता आणि त्याचं उत्तर काय असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय विचारला होता की बेरोजगार कुणाला म्हणायचं, तर काम करण्याची क्षमता असली पाहिजे त्याला बेरोजगार म्हणायचं. अगदी बरोबर. व्यक्तीला काम करायची इच्छा असली पाहिजे, विलिंगनेस असायला पाहिजे. अगदी बरोबर. काम शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अगदी याला बेरोजगार म्हणायचं. आणि एखाद्या व्यक्तीला आपोआप काम मिळालं पाहिजे, याला बेरोजगार म्हणायचं का? नाही, याला बेरोजगार म्हणता येणार नाही. तर पुढे प्रश्न, आता आपल्याला कन्सेप्ट क्लिअर आहे, याच्यावरून आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता पुढे प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे की पुढीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने हे चुकीचे आहेत. चुकीचे असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे, मात्र चौथं विधान हे बरोबर नाही. म्हणजे याचं उत्तर असेल 2. फक्त डी हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली असेल आणि ह्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं हे देखील लक्षात आलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामधून आपल्याला काय शिकायला मिळते, तर पहिली गोष्ट म्हणजे की प्रत्येक कन्सेप्ट आपली ही खूप चांगली क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने समजलेली पाहिजे. जसं बेरोजगार नावाची कन्सेप्ट विचारली, असं दारिद्र्य नावाची कन्सेप्ट विचारली जाईल. चलनवाढ म्हणजे काय विचारलं जाईल, चलनघट म्हणजे विचारलं जाईल, राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं ते विचारलं जाईल, मनी मल्टिप्लायर विचारलं जाईल, चलनविषयक धोरण विचारलं जाईल, राजकोषीय धोरण विचारलं जाईल. अशी कोणत्याही प्रकारची कन्सेप्ट जर विचारली तर ती कन्सेप्ट आपल्याला अतिशय क्लिअर असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट यामध्ये आपल्याला ही शिकायला मिळते की प्रश्न व्यवस्थित वाचायला पाहिजे. कदाचित कन्सेप्ट क्लिअर आहे पण प्रश्न व्यवस्थित वाचता आला नाही तरी देखील आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं. तर ह्या दोन गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या प्रश्नामधून शिकायला मिळतात.